इयत्ता पहिली विषय गणित सादर करते माधवी विश्वास आनंदराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांडाखळे, केंद्र ब्राह्मणगाव, तालुका जिल्हा परभणी. घटक आहे भागाकार. भागाकार म्हणजे समान वाटणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित आणि घटक आहे भागाकाराची ओळख. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या घटकामध्ये, या पाठामध्ये, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं भागाकार कशाला म्हणायचं, कसा असतो भागाकार आणि समान वाटणी कशी करायची. जेव्हा तुम्हाला वस्तू दिल्या जातात तेव्हा त्या वस्तू प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये आपल्याला कशा सारख्या वाटता येतील हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहेत. भागाकाराचे उदाहरणे सोडवण्यासाठी गटात विभागणी करतो व प्रयत्न प्रमाण ट्रायल अँड एरर पद्धतीचा वापर करतो. भागाकाराचे चिन्ह ओळखतो. अध्ययन क्षमता ज्या अपेक्षित आहेत. भागाकार म्हणजे समान वाटणी हे समजते. तर बालमित्रांनो, तुम्हाला मागे दिसत आहेत काही ॲपल्स. किती ॲपल्स आहेत मोजा बरं. बरोबर, ती आहेत 6 ॲपल्स. आणि ही 6 ॲपल आपल्याला 3 आपल्या बालमित्रांना वाटायचे आहेत. मग आपण काय करणार? प्रत्येकाला एक एक ॲपल देणार, हो की नाही? ॲपल आपल्याला 3 आपल्या बालमित्रांना वाटायचे आहेत. मग आपण काय करणार? प्रत्येकाला एक एक ॲपल देणार, हो की नाही? पहिल्याला 1, दुसऱ्याला 1 आणि परत तिसऱ्याला 1, परत पहिल्याला 1, दुसऱ्याला 1 आणि तिसऱ्याला 1. अशा पद्धतीनं आपल्या 3ही बालमित्रांजवळ 2-2 ॲपल आहेत, त्यांना ती मिळाली आहेत. मग आपण काय केलं तर आपल्याकडे 6 ॲपल होती. 6 ॲपल आपण 3 मुलांना सारखी वाटली. प्रत्येकाकडे 2-2 ॲपल आले आणि आपल्याकडे काहीच नाही उरले. म्हणजे आपण सगळ्या मुलांना ॲपल्सची समान वाटणी केली. प्रत्येकाला 2-2 ॲपल आले, कुणालाही कमी नाही आणि कुणालाही जास्त ॲपल्स आलेले नाही. तर याच पद्धतीनं आपण पाहूया, काही पेन्सिली आहेत. ह्या पेन्सिली आपल्याला 2 मुलांना वाटायच्या आहेत. तर या एकूण 10 पेन्सिली आहेत. मग आपण प्रत्येकाला 1-1, 1-1, 1-1, 1-1, 1-1 अशा पेन्सिली वाटल्या. म्हणजे प्रत्येक मुलाला 5-5 पेन्सिली आल्या. बाकी काही उरले नाही. बाकी काही उरले नाही याचा अर्थ बाकी 0 आले. मग बालमित्रांनो, आपण दोन्ही मुलांना 5-5 पेन्सिलची समान वाटणी केली, हो की? या ठिकाणी आपल्या 5 बालमैत्रिणी आहेत. या 5 बालमैत्रिणींना मी 10 फुले वाटणार आहे. बघूयात आपण प्रत्येकीला किती फुले येतात. 1, 1, 1, 1 आणि 1. परत प्रत्येकीला 1, 1, 1, 1 आणि 1. म्हणजे बालमित्रांनो, आपल्या ह्या ज्या मैत्रिणी आहेत यांना आपण प्रत्येकी 2-2 फुले दिलेली आहेत आणि बाकी काहीच उरलेले नाही. म्हणजे प्रत्येकीला आपण 2-2 फुले दिली, 2-2 फुलांचे कट दिले आणि प्रत्येकीला सारखी वाटणी केली. आता इथं बालमित्रांनो आपल्याला 2 विद्यार्थी दिसत आहेत. या 2 विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याची खूप आवड आहे, जशी तुम्हाला आहे. मग या मुलांना शाळेत आलेली आपण फुटबॉल दिली. तर या 2 मुलांमध्ये आपण 4 फुटबॉल वाटले. बघूया प्रत्येकाला किती येतात. 1, 1, 1 आणि 1. म्हणजेच बालमित्रांनो, या आपल्या 2 विद्यार्थी मित्रांना आपण प्रत्येकी 2-2 फुटबॉल दिले. म्हणजे दोघांमध्ये समान वाटणी केली. आता इथे आपल्याला 4 टीचर्स दिसत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की टीचर्सना चहा खूप आवडतो. मग आपण ह्या 4 टीचर्ससाठी 4 कप चहा मागवली आहे. बघूया प्रत्येकीला मिळतो का. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे प्रत्येकीला आपण 1-1 कप चहा दिलेला आहे आणि सारखी वाटणी केलेली आहे. तर बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना
चेंडू खेळायला आवडतो, हो की नाही? आणि क्रिकेटचे बॉल्स तर खूप तुमच्याकडे असतात. मग असेच क्रिकेटचे बॉल आपण 3 मुलांना वाटणार आहोत आणि माझ्याकडे 3 बॉल्स आहेत. प्रत्येक मुलाला मी एक एक बॉल दिला, हो की नाही? माझ्याकडे काहीच उरलं नाही आणि प्रत्येकाला बॉल्सची समान वाटणी केली, हो की नाही? तर बालमित्रांनो, आपण खूप सगळे उदाहरणं पाहिली, वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या, त्यांची वाटणी पाहिली. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण सगळ्या वस्तूंची वाटणी ही समान केलेली आहे, हो की नाही? यालाच म्हणतात भागाकार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्क्रीनवर दिसत आहे ते आहे भागाकाराचं चिन्ह. भागाकार म्हणजे सतत होणारी वजाबाकी आणि भागाकार म्हणजे सारखी वाटणी. तर आपण पाहिलं की आपण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक वस्तूंचे गट देताना सगळ्यांची समान वाटणी केलेली होती, हो की नाही? म्हणजे या व्हिडिओतून तुम्ही शिकला की भागाकार म्हणजे समान वाटणी होय. धन्यवाद. थँक यू.